आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। सगळे भूमिपुत्र आपल्या बरोबर आहेत, तुमच्या बरोबर आहेत आणि यामध्ये मी फार भाषण करणार नाही, परंतु ओबीसींना सुद्धा हे उपवर्गीकरण नको आहे। आमच्या सगळ्या आरक्षणाचं नेतृत्व करणारे बौद्ध बांधव यांना विनंती आहे की आपल्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी आहे। या संपूर्ण देशाचं ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया यांचं संविधानिक नेतृत्व करायची जबाबदारी आपल्यावर आहे आणि ही जबाबदारी लक्षात घेऊन या मुंबईतून आपल्याला संदेश द्यायचा आहे संपूर्ण देशाला की याच्या पुढे न्याय हा सामाजिक समतेचा, सामाजिक न्याय होईल। संविधान हे सामाजिक न्यायाचं समर्थन करतं। ज्या पद्धतीने भेद करण्याचा प्रयत्न आज काही बांधवांना भडकवून उपवर्गीकरणाचा प्रयत्न होतो, याबाबत आपल्या भावांना समजवण्याचं मी आपल्या सगळ्या बौद्ध बांधवांना विनंती करेन, आंबेडकरी भावांना 59 जे आपले सदस्य आहेत सगळे एससी प्रवर्गातले, त्यांना विनंती करेन आपण एसटी बांधवांचं सुद्धा प्रबोधन केलं पाहिजे आणि ओबीसीला सुद्धा समजवलं पाहिजे। मी या विचार मंचाला धन्यवाद देतो। एवढ्या सगळ्या गडबडीमध्ये इथल्या भूमिपुत्र, आगरी, कोळी, भंडारी समाजाचा महिलांचा प्रतिनिधी म्हणून मला बोलायची संधी दिली, याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे आणि या आंदोलनामध्ये 100% विजय आपला होणार। एक पिढी जाईल, 2 पिढी जाईल, पण भारत हा संविधानिक राष्ट्रात राहील, हिंदू राष्ट्र कधी होणार नाही। त्यामुळे हिंदू राष्ट्राकडे झुकलेल्या लोकांनी विचार करावा आणि सगळ्यांनी आमच्या बरोबर यावं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय। आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। वीडियोस बनाने हैं, फिल्मोरा है ना।